नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या अक्षरा फॅशन या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहे पंचकोनी गळ्यावरती एक सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन करणार आहे। तर ही डिझाईन जी आहे तुम्ही काठापदराच्या ब्लाऊजवरती करू शकता किंवा तुमच्याकडे पार्टीवेअर साडी असेल तर त्याच्यावरती करू शकता। एकदम सुंदर अशी डिझाईन होणार आहे आपली। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। चला तर आपण पाहूया आता नवीन आपली ब्लाऊज डिझाईन। तर बघा, मी काय केलेलं आहे, मेन फॅब्रिक आणि अस्तर जे आहे ते एकमेकावरती ठेवून घेतलेला आहे। पंचकोनी गळा जो आहे तो कटिंग करून घेतला होता। तर त्याच्यानंतर बघा आता काय करते, गळ्यावरती शिलाई मारून घेतलेली आहे आणि जो एक्स्ट्रा कपडा होईल आपला थोडा थोडा छोटा छोटा, तर तो कट करून घेतलेला आहे। गळ्याला छोटे छोटे कट मारायचे आहेत, ज्यामुळे काय होतं, आपल्या गळ्याचा जो शेप आहे तो व्यवस्थित येतो। त्याच्यानंतर पाठीमागची जी आपली कमर उंची असते, कमर घेर, त्याच्यावरती सुद्धा आपण शिलाई मारून घेतोय 1/2 इंचाची। आता बघा, आपला ब्लाऊज मेन फॅब्रिक आणि अस्तर जे आहे ते मी पलटवून घेतलं आहे आणि पाठीमागच्या बाजूवरती शिलाई सुद्धा मारून घेतलेली आहे। तर बघा, आता गळ्यावरती व्यवस्थित शिलाई मारायची आहे। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बेल आयकॉन चिन्ह दाबा, ज्यामुळे काय होईल, मी ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड करते त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत मिळून जाईल। तर बघा, आता गळ्यावरती शिलाई मारून झालेली आहे आपली। त्याच्यानंतर पाठीमागचे डाच मारून घेतलेले आहेत, साईडच्या बाजू ज्या आहेत त्या पण शिलाई मारून घेतलेल्या आहेत आणि एक्स्ट्रा जो कपडा होईल तो कट करून घेतलेला आहे। आता बघू शकता तुम्ही, मी तीन इंचाची पट्टी काढून घेतलेल्या आहेत आणि ती पट्टी जी आहे ती बघा फोल्ड करून त्याच्यावरती शिलाई मारलेली आहे एका बाजूवरून। तर बघा, असंच आपल्याला साडीचा तुम्ही ह्याच्या जागी, ब्लाऊजच्या जागी साडीचा सुद्धा कपडा घेऊ शकता। तर मी ब्लाऊज पीसचाच कपडा घेतलेला आहे आणि ह्या कपड्याला काय करायचं आहे आपल्याला, तर प्लेटा पाडून घ्यायच्या आहेत। तर एकसारख्या सगळ्या चुन्या आपण पाडत आहोत, बघू शकता तुम्ही। तर अशा एकसारख्या शेवटपर्यंत चुन्या पाडायच्या। तर तुम्हाला वाटेल की आपल्याला एवढ्या चुन्या बास होतील, त्यावेळेसच तुम्ही चुन्या पाडायच्या बंद करा। तर बघा, थोडे थोडे छोटे छोटे जे दोरे होते ते मी कट करून घेतलेले आहेत आणि ही जी फ्रिल आपली रेडी झालेली आहे, तर बघा अगोदर गळ्यावरती मार्किंग करून घेते आणि ही आपली रेडी झालेली जी फ्रिल आहे, तर ती फ्रिल जी आहे ती मार्किंगवरून व्यवस्थित बसवायची आहे। बघा, गळ्याच्या साईडला थोडासा आपल्याला 1/2 इंच ते अर्धा इंच कपडा सोडायचा आहे आणि तिथून तुम्हाला फ्रिल बसवायची आहे बाहेरच्या बाजूवरती गळ्यावरती। आणि जिथं खालच्या बाजूचा पंचकोनी गळ्याचा आकार येतो तिथं थोडासा सुई उचलायची आहे, दाब उचलायचा आणि कपडा फिरवून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे। तर बघा, आपली फ्रिल जी आहे ती आता अटॅच झालेली आहे, बघू शकता। आत्ताच गळा किती सुंदर दिसायला लागलेला आहे। तर बघा, आता ह्या फ्रिलवरती आपल्याला काय करायचं आहे, तर फ्रिलचे दोरे जे आहेत ते थोडेसे बाहेर येतात किंवा ते दिसायला चांगले दिसत नाही, त्यासाठी बघा अशी ब्रॉड आकाराची आपण लेस घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही। कॉपरची लेस आहे, कलर बघा किती सुंदर आहे त्या लेसचा। आणि ही लेस जी आहे आपल्याला फ्रिलवरती आणि गळ्यावरती अटॅच करायची आहे। आपण जो अर्धा इंच गळ्यावरती अगोदर कपडा सोडला होता गळ्याच्या साईडला थोडासा फ्रिल बसवण्याच्या अगोदर, तर त्याच्यावरती ही लेस आपल्याला अटॅच करायची आहे। लेस आपली ब्रॉड असल्यामुळे आपल्याला लेसवरती सुद्धा डबल शिलाई मारून घ्यायची आहे। तर बघा, अशी डबल शिलाई मारून झाल्यानंतर आपल्या गळ्याचा फायनल लुक तुमच्या लक्षात आला असेल। बघा, किती सुंदर असा गळा रेडी झालेला आहे। तर बघा, हा आपला फायनल लुक रेडी आहे। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। भेटूया आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।